हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. आणि आज आपण चाललेलो आहोत भीमा कोरेगावला आणि त्याची जर्नी मी आज तुमच्यासोबत शेअर करत आहे. एकदम जास्त थंडी पडलेली आहे. वर्षाचा शेवटचा दिवस आहे 31 आणि उद्या 1 जानेवारी. सो हा जो दिवस आहे आपल्याला एन्जॉय करायचा असतो आणि आम्हीसुद्धा एन्जॉय करत. आय होप तुम्ही पण एन्जॉय करा. मस्त नवीन वर्षाचं स्वागत करूया. आणि चला, ही जर्नी मी आज तुमच्यासोबत शेअर करते. आम्ही चाललेलो आहोत भीमा कोरेगावला. इतकी जास्त थंडी पडली आहे त्याच्यामुळे हे बघा, सगळं आम्ही पूर्ण तयारीनेच चाललेलो आहोत. मी तर एकदम ब्लँकेट वगैरे घेऊन पण आलेली आहे, कारण कितीही काही केलं तरी इतकी थंडी वाजते. त्यात सार्थक आहे माझ्यासोबत. चला, आमचं चालू आहे. त्यानंतर एवढी थंडीतसुद्धा एक मॅडेटरी गोष्ट म्हणजे सार्थकला आईस्क्रीम दिसले की पाहिजेच असते. आणि त्याचं मन ठेवण्यासाठी एक 10 रुपयाचा कोन घेतला आणि तो त्याने अजिबात टेस्ट केला नाही, खाल्ला नाही. एकच बाईट काही तरी ट्राय केला, पण तसाच त्याने तो पूर्ण गाडीमध्ये हातात ठेवला आणि तो मेल्ट झाला आणि शेवटी मी फेकून दिला तो. हे बघा, तो घेतोय खरं इथं, पण अजिबात त्याने तो खाल्ला नाही आणि मलासुद्धा खायला दिला नाही. ते त्याचं तसंच असतं. आय होप सगळ्या मदर्स हे समजू शकतात. जे माझं आहे ते माझं आहे, मी कोणालाच देणार नाही. आणि त्याने ते अजिबात नाही दिलं मला. मी म्हटलं मी तरी खाईल, पण नाहीच दिलं. चला ओके, ठीक आहे. चला बघा आता आमची पुढची जर्नी. आम्ही परत आमच्या प्रवासाला सुरुवात केलेली आहे. इकडे बघा पोलीस वगैरे खूप होते, कारण भीमा कोरेगावला जात आहोत आम्ही. आम्ही पोहोचलेले आहोत भीमा कोरेगावला. फर्स्ट ऑफ ऑल तर आम्ही गाडी व्यवस्थित पार्क केली, कारण तिथे गाडी उचलून घेत होते. आणि त्याच भीतीने आम्ही पटापट म्हटलं की चला लवकर मानवंदना देऊया आणि लगेच निघूया, कारण गाड्यांचा खूप प्रॉब्लेम होता तिथे. आणि इतकी गर्दी होती ना, एवढं हे मानलं पाहिजे. सगळी लोक लांबून वगैरे खूप येतात. इतकी गर्दी असते ना, तरी आम्ही लवकर गेलो होतो, कारण आमच्याकडे सार्थक होता, छोटा होता आणि गर्दीमध्ये खूप प्रॉब्लेम होते. हे बघा, आपला स्तंभ इतका छान सजवला होता ना, एवढं भारी डेकोरेट केलं होतं. मी लास्ट टाईम पण आले होते, लास्ट इयरला. इतकं छान तेव्हाही होतं आणि यावर्षीसुद्धा एकदम इतकं भारी केलेलं होतं ना, अप्रतिम. आणि हे बघा, खूप गर्दी असल्यामुळे माझा स्पीड थोडा कमी होता, या दोघांचा स्पीड जास्त होता. इतके फास्ट चालत होते, मला कधी कधी पळावं लागायचं त्यांच्यासोबत. आणि मी शूट पण करत होते ना, त्याच्यामुळं मग मला थोडंसं त्रास होत होता, म्हणून मी मागे राहत होते. हे बघा, दॅट्स मी, आय एम एन्जॉय. आणि हे माझं असं काही एन्जॉय चालू होतं. आणि जेव्हा माझे हस्बंड माझ्यासोबत असतात तेव्हा सार्थकचं मला टेन्शन नसतं, ते त्याला कॅरी करतात आणि मी बिनधास्त शूट करू शकते. आणि हे बघा, इकडे आम्ही आलेलो आहोत. हा आहे स्तंभ. यावेळेस स्तंभाचं इतकं भारी डेकोरेट केलेलं होतं ना, चारही बाजूने एकदम इतकं छान दिसत होतं ना. ही एवढी मस्त अशी भीड, ही गर्दी, हे एवढे लोक, एवढ्या लांबून लांबून येणारे लोक, हे त्या गोष्टीचं एक एक्झाम्पल आहे की ही बघा, हा आमचा समाज किती ग्रोथ झालेला आहे. आणि एक उत्तम उदाहरण आहे युनिटीचं, समानतेचं आणि बंधुत्वेचं. 208वा शौर्य दिन आहे. त्या 500 महारांना ही मानवंदना माझ्याकडून, आणि त्यांच्या ब्लेसिंग्स घेऊन आम्ही नवीन वर्षाची सुरुवात करतो. याची काळजी घेऊया. तथागत गौतम बुद्धांनी जगाला दिलेल्या तत्वांचं शिकवणीचं पालन करूया. शांतता राखूया, गर्दी न करता. आणि इकडे कुठेही जा, आम्हाला खेळण्याची दुकानं दिसली की आमचं सुरू होतं. तरी पण त्याला यावेळेस एका बंदुकीत फक्त खुश ठेवलं, कारण बाकीचे सगळे खेळणे आमच्याकडे घरी आहेत. किती न्यायचे, किती ने आमचं मन भरतच नाही. शेवटी एका बंदुकीत आम्ही खुश झालो. तरी पण एक गाडी घेतली होती, परत ती ठेवून दिली. आणि त्याच्यानंतर इकडे आलो. आमच्या सार्थकला आणि त्याच्या पप्पांना शेंगदाणे खायचं लई मूड झालता, मग त्यांनी शेंगदाणे घेतले. आणि त्याच्यानंतर तिथे ना जेवणसुद्धा होतं.
मग ते आम्ही जेवण पण घेतलं होतं, नंतर ते दाखवते तुम्हाला मी. आणि इकडे शॉपवर आलो होतो, काही फोटोग्राफी, मला मूर्ती पाहिजे होती एक्झॅक्टली, पण भेटली नाही तिथे आणि फ्रेमच घेतली. आणि हे बघा, इकडे आम्ही असा मस्त व्हिडिओ शूट केलं, फोटोशूट केलं आणि एन्जॉय केलं, खूप सारं एन्जॉय झालं. आणि हे बघा, मी मगाशी बोलले होते त्याप्रमाणे आम्ही ना, पण तिथे एक गफलत झाली. आम्ही जेवण वगैरे घेतलं होतं, ते फ्रीमध्ये होतं, ते आम्ही करत होतो. त्याचे पप्पा बाहेर गेले होते, तिथे आले पोलीस काका आणि ते मला म्हणतात ड्रायव्हर कुठे गेले, आणि माझं शूट चालू होतं. मी म्हणलं पुढे गेले, ते येत आहेत. असा माझ्यासोबत काहीतरी सीन झाला आणि ते आले आणि त्यानंतर आम्ही जेवण वगैरे केलं आणि आम्ही घराच्या परतीच्या प्रवासाला लागलो. कारण त्याच्यामागे एक रिझन होतं, जसं 12 जवळ येतात ना, तसं तर गर्दी जास्त होते आणि इतकी भीड होते ना की पाय ठेवायला पण जागा राहत नाही. आणि त्यामुळे मग आम्ही लवकर कल्टी मारली आणि आम्ही गाडीमध्ये बसून परत आमच्या घराच्या दिशेने चालू केलं. आणि जसं 12 वाजायला जवळ येत होते तसं आम्ही खूप एक्सायटेड होतो. आणि मी बघा, इतकी थंडी वाजत होती ना, ब्लँकेट घेऊन झोपले होते, जसं की मी एखादी महाराणी आहे कुठली अशी फिलिंग येत होती. कारण आजूबाजूचे लोक मला तसेच बघत होते. आय डोंट केअर, इग्नोर द वर्ल्ड, हाच मंत्र मी आता अवलंबणार आहे 2026साठी. इग्नोर द वर्ल्ड. त्यांना थोडी माहिती आहे माझी सिच्युएशन, मला किती थंडी वाजते. चला, आणि मी सार्थकला गुंडाळून घेतलं होतं ब्लँकेटमध्ये आणि मी अशी मस्त एन्जॉय करत होते. चला, 2025मध्ये हा दिवस हा परत येणार नाही. आणि चला, तुम्हाला सगळ्यांना सुद्धा नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. भेटू नेक्स्ट इयरमध्ये, पुढच्या ब्लॉगमध्ये. असाच सपोर्ट करा. ब्लॉग आवडला तर शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब करा. आणि चला, ओके, बाय. भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय बाय.